मुंबईतील प्रभादेवीमध्ये राजे संभाजी पार्क मैदानावर प्रस्तावित पार्किंगला स्थानिक नागरिक आणि खेळाडूंनी तीव्र विरोध दर्शवला। पार्किंगचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रभादेवी स्पोर्ट्स क्लबच्या नेतृत्वाखाली आज पालिका प्रशासनाविरोधात जाहीर आंदोलन करण्यात आलं। मैदान वाचवण्याच्या मागणीसाठी सिद्धिविनायक परिसरात स्थानिक नागरिक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी एकत्र येऊन तीव्र निषेध नोंदवला। खूप ठिकाणी प्रोजेक्ट चाललेले आहेत। त्या प्रोजेक्टसाठी इथे खूप ठिकाणी प्रोजेक्ट चाललेले आहेत। ते प्रोजेक्टमध्ये त्यांना पार्किंग अलॉट करतातच आहेत। मग इथे ग्राउंडच का? तिथे मोतीलाल ओसवालच्या बाजूला ती पार्किंग अशीच पडलेली आहे। त्या पार्किंग मध्ये कोणी जात नाहीये। तर मग पार्किंग आपल्या ग्राउंड मध्येच का? काय बाकीचे पार्किंग नाहीयेत का इथे? ते पण जवळच आहे ना, सिद्धिविनायकच्या जवळच आहे ना। इथे तुम्ही जमा बघू शकता, लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत, मोठ्या माणसांपर्यंत सर्व लोक येतात इथे खेळायला। संध्याकाळी वॉकिंग ट्रॅक वरती वृद्ध माणसं वॉक करायला येतात। या सर्व गोष्टी होतात आणि जर पार्किंगचा प्रकल्प इथे आल्यामुळे जर अजून 25 ते 20% ग्राउंड त्या लोकांनी कॅप्चर केलं तर आमच्याकडे फक्त राहणार आहे 50%। खरं तर बघायला गेलं तर 25% मैदान जे मेट्रोचं काम चालू असल्या कारणाने पूर्ण ते गेलेलं आहे आणि आता राहिलेले 75% त्यामध्ये पण आता पार्किंगचा सरकारचा जो प्रस्ताव आता आलेला आहे शासनाचा, त्यामध्ये पण अजून जाणार। तर मुलं खेळणार कुठे? मुलांना जागा कुठे खेळायला?